नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. आज आपण एकदा रावेर तालुक्यातील दोन तरुण जीव गमावले आणि दोन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आणि ही बातमी सांगताना शब्दही अपुरे पडत आहेत. रावेर पासून जवळच असलेल्या बिजासिनी माता मंदिराजवळ सावदा रोडवर दोन मोटरसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात शुभम गजानन लोखंडे वय अवघे 22 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. त्याच अपघातात त्याच्या सोबत असलेल्या सुमित्र जयवंत लोखंडे वय 65 यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत फ्रॅक्चर झाली. त्यांना तात्काळ भुसावळ येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. हे दोघेही रावेरकडे जात होते. या अपघातात दुसरा बळी ठरला विनय विजय भालेराव, वय 24, राहणार कोळदा, तालुका रावेर. विनय हा रावेरवरून विवराकडे जात होता. त्याला ग्रामीण रुग्णालयात रावेर येथे डॉक्टर योगेश राणे प्राथमिक उपचार दिले. जळगावला रेफर करत असताना भुसावळ जवळ त्याचा मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण आपापल्या घरातले एकटेच आधारस्तंभ होते. शुभम लोखंडेच्या पश्चात आई वडील, एक बहीण, तरुण मुलगा गेला. स्वप्न अपुरे राहिली. विनय भालेरावच्या वडिलांचा विचार केला तर मन अधिकच हळवं होतं. वडील पोलीस पाटील, आई आशा वर्कर, सेवेत असलेले कुटुंब आणि नेतेने हिरावून घेतलेला मुलगा. आज प्रश्न फक्त अपघाताचा नाही, आज प्रश्न आहे आपल्या वेगाचा, आपल्या निष्काळजीपणाचा आणि आपल्या बेफिक्रीचा. एक क्षणाची चूक आयुष्यभराचं दुःख देऊन जातं. आज दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली. उद्या ते आपले कुटुंब नको. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आमचे प्रशासनाकडे विनंती आहे, या रस्त्यावर योग्य उपाययोजना व्हाव्यात आणि वाहन चालकांनाही वेगावर, नियमावर आणि स्वतःच्या जबाबदारीवर विचार करावा. दोन तरुण जीव गेले, पण अजून तरी आपण शिकलो पाहिजेत. हेल्मेट घाला, वेग कमी ठेवा आणि घरी तुमची वाट पाहणारी माणसं आहेत हे लक्षात ठेवा. दुःख व्यक्त करताना शब्द अपुरे आहेत. मयतांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मनोज महाजन, आरोग्यदूत न्यूज रावेर प्रतिनिधी. आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.